अजितदादांची प्रतिमा टग्या अशी का निर्माण केली असेल हा प्रश्न राहून राहून पडतो. कदाचित राजकीय डावपेचातून हे घडले असावे. असो, वास्तवात त्यांची भाषणे आणि त्यांची कामाची शैली तसेच त्यांच्याकडे कामे घेऊन जाणाऱ्या माणसांचे अनुभव पाहू जाता त्यांची प्रतिमा कामाचा माणूस अशीच असायला हवी होती. जोपर्यंत माझे हातपाय हलतात तोपर्यंत तुमचं भलंच करेन, मी काम करून दाखवेन, कारण मी कामाचा माणूस आहे. होय, मी कामाचाच माणूस आहे. हे उद्गार होते अजितदादा पवार यांचे. जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत तुमचं भलंच करीन, बाकी काय करणार. मी काम करून दाखवलं, मी कामाचा माणूस आहे, मी कामाचाच माणूस आहे. जमिनीचे पैसे आले तर निवडणुकीत वाया घालू नका, कारण राजकारण लय वंगाळ आहे. हा स्पष्ट वक्तेपणाही अजितदादांचाच. काही उपयोग नाही रे, राजकारण लय वंगाळ आहे. आता काय सांगायचं, पण आता तुम्ही धंदा पाणी करा, मस्तपैकी राहा, मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा. मी पुन्हा पुन्हा सांगतोय. दादांच्या भाषणातील वन लाइनर्स तर अफाट असत. दादा या टोपण नावाने प्रसिद्ध असणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लाडक्या अजित पवारांची भाषणे, त्यांचा स्पष्ट वक्तेपणा, प्रशासकीय पकड आणि तुफान फटकेबाजीसाठी ओळखले जातात. आपल्या भाषणातून ते थेट मुद्द्याला हात घालत कार्यकर्त्यांना कानमंत्र देत असत आणि विरोधकांचा समाचार घेताना अनेकदा विनोदी शैलीचा वापर करत. अरे कसा आहेस तू, बरा आहेस का, काही अडचण आहे का, मला येऊन भेट. पवार साहेब, अरे थांब रे बाबा, दादा पादा थांब, त्याच्यामध्ये अगबत नाही. आता मी विचारतो काय अभी शाम तक रुको, अभी कल शपथ ली है ना. उनका समझ में आएगा, मैं तो लेने वाला हूं. कुठेही विट्टी दांडू खेळायचे, कुठेही भोवरे खेळायचे. आताच्या पोरांना गोट्या माहित नाही. गोट्या माहिती असतील, दुसऱ्या असतील माहिती, परंतु खेळायचं माहिती. दिवसा ज्यांच्या बरोबर असाल, रात्री पण त्यांच्याच बरोबर. म्हणजे त्याच्यामुळं अरे थांब रे थांब, एकच मामा आहे म्हणूनच आणलाय निवडून. जरा का बस, जरा मामीचं पण नाव घे, मामी नाराज होती. इतके चांगले व्यक्तिमत्व आहेत, मग त्यांना कधी राष्ट्रवादीत बोलावं असं नाही वाटलं तुम्हाला? नाही वाटलं, कारण ते राष्ट्रवादीत आल्यानंतर माझंच महत्व कमी झालं असतं ना. त्यांना राष्ट्रवादीत होते कसं आणायचं. अरे आम्ही काय तिथं गोट्या खेळायला आलो. मला याच्यावर कमेंट पाहिजे तुम्ही. गेल्या वेळेस पण आम्ही तिघं होतो, खुर्च्यांची थोडी आतला बदल झाली आहे. मनात काही जात नाही ते. कसं काय वाटतंय, गारगार वाटतंय. आता कसं वाटतंय. अजितदादा जे बोलत असत ते अगदी लख स्पष्ट असे. आपल्या भूमिकेबाबत ते कधीही संदिग्ध ठेवत नसत. ते ज्या पद्धतीने ठोकून काढत असत त्याला दादा स्टाईल म्हटले जाऊ लागले. आपल्या भाषणात ते अनेकदा नियोजनावर भर देत. विकासाच्या मुद्द्यांवर बोलताना ते नेहमीच आकडेवारीसह बोलणे पसंत करत. ही नोंद अधिक महत्वाची वाटते. गंभीर विषयांवर व्यक्त होतानाही मधूनच ते मिश्किल टिप्पणी करत. त्यांच्या भाषणात अनेकदा मजेदार किस्से, उपहासात्मक शैली असे, ज्यामुळे उपस्थितांमध्ये रंगत निर्माण होई. भाषणादरम्यान ते कार्यकर्त्यांना कामाचे महत्त्व पटवून देत आणि शिस्त पाळण्याचे आवाहन करत. विरोधी पक्षांवर किंवा राजकीय घडामोडींवर ते थेट भाष्य करत असत, जे त्यांच्या भाषणांचे प्रमुख आकर्षण असायचे. त्यांची भाषणे प्रामुख्याने विकास कामे, नियोजन, अर्थसंकल्प, कृषी आणि बारामती पॅटर्न या विषयांभोवती फिरत असली तरी भाषणादरम्यान कुणी त्यांना चिठ्ठी पाठवली की अमुक एका गावातील गुरांचा बंदोबस्त व्हावा, तर ते त्यावरही व्यक्त होत. एवढं सगळं सांगायचं, चिठ्ठी आहे, मोडवे गावातील मोकाड गायींचा बंदोबस्त करा. म्हणजे एवढं सगळं सांगितलं तरी राग येणार नाही तर काय ना. हे चाललंय ना काम. आता मी नासाचं सांगतोय आणि मोकाट जनावरांचं सांगतोय. तुझ्या आहे त्याचा सत्कार करू, यांड्रे नारळ त्याच्या डोक्यात.
काय म्हणजे कुठं काय सांगावं, माझी लिंक तुटती त्याच्यात सगळं माझं वाटोळ होते. मी चांगलं माझ्या लोकांना समजून सांगतोय. आणि मोकाट जनावर पकडा. तुला माहिती नाही, कनेरीकरांना विचार, इथली मोकाट जनावर आम्ही 4-5 ट्रॅक्टर आणि तुम्ही पण आहेत, राहुल तू पण आहे, इथं आम्ही ताणू ताणू पकडली, ती पकडून उजनीच्या पलीकडे सोडली. काय सांगायचं, ती काळ होता. आणि आता मला सांगतो तुम्हीच पकडा. नाही माझंच काम आहे, मी ते भिंतीचं काय करायचं ते करतो, काळजी करू नका. कोणी सांगे की आमचं गाव तुमच्या पदरात घ्या. दादा आमच्या फलटणला बी पदरात घ्या. फलटण ठीक आहे घेतलंय बाबा. आता मी तिथल्याही बस स्थानकाचं एका बहादराने तर गावात पोरांची लग्ने जमत नाहीत, काहीतरी करा दादा असे साकडे घातले होते. कुणी बहीण येऊन सांगे की आमचा दादला रात दिस बोंबलत फिरतोय, त्याच्या मुसक्या ओढायला सांगा. तर कुणी भाजीपाला देत म्हणे की दादा याची भाजी करून खावा. तर कुणी आपल्या नोकरीची सोय मागत असे, तर कुणी आपल्या भागातील गल्लीतला रस्ता करायला सांगे. जनतेची आणि लोकयोजनांची कामे रखडवणाऱ्या अधिकारी वर्गाची ते खरपूस शब्दात हजेरी घेत असत. पहाटेच उठून कामाची पाहणी करणाऱ्या दादांचा अधिकारी वर्गाने धसकाच घेतलेला असे. लोक त्यांना अक्षरशः वाटेल ती कामे सांगत असत. कुणी काही सांगितलं तरी दादा मनापासून ऐकून घेत आणि त्यावर मिश्किल टिप्पणी करत त्यांचं काम करून देत. ते खऱ्या अर्थाने कामाचा माणूस होते. त्यांची खरी प्रतिमा कामाचा माणूस हीच होय. त्यांच्या सोबतच्या फायलीत निवेदने आणि अर्जांची भेंडोळी असत. लोक कामाची कागदपत्रे त्यांच्या हाती देत आणि निर्धास्त होत असत. केवळ सद्गुण असणारा आणि दोष नसणारा माणूस मी तरी पाहिला नाही. गुणदोष सर्वातच असतात. दादा त्याला कसे अपवाद असतील. मात्र त्यांचे गुण शोधायचे की दोष शोधायचे हे आपल्या विवेकावर सोपवले तर अजितदादा एक सहृदयी, कुटुंबवत्सल आणि प्रेमळ माणूस म्हणून अधिक उजवे वाटू लागतात. त्यांना टग्याचे विशेषण लावून ट्रोल केले जाऊ लागले तेव्हा त्यांनी सांगलीमध्ये एका भाषणात प्रत्युत्तर देत होय मी टग्याच आहे असे विधान केले होते. मात्र आपण कशा प्रकारचे टगे आहोत हे त्यांनी अगदी लख्ख स्पष्ट केले होते. अजितदादांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचा बायो आहे, जो अतिशय कमी शब्दात स्पष्टपणे खूप काही सांगून जातो. तिथे लिहिलंय संकल्प, निष्ठा, कर्म हाच माझा धर्म. त्यांच्या जाण्याने अनेकांनी आपल्या घरातला हक्काचा, कामाचा माणूस गमावला आहे. अरे बेट्यानो, इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. हा, मला बी अजित पवार म्हणतात. पण गऱ्यांनो, नियतीचा खेळ बघा. खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतोय. मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे, पण काम महत्वाचं. लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं, तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती. आज निरोप घेताना मन खूप जड आहे, पण एक समाधान आहे की शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो. मी तुम्हाला शब्द दिला होता, जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील. नियती बघा कशी असते. आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसावले. पण मला अभिमान वाटतोय की मी रिकाम्या हाताने नाही, तर तुमच्या कामाची फाईल छातीशी धरूनच या जगाचा निरोप घेतोय. शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा होता. माझा स्वभाव थोडा रोखठोक होता. कधी कुणावर ओरडलो असेल, कुणाचं मन दुखावलं असेल, पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच तडफड होती की माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे. सत्तेसाठी नाही, तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून उभा राहिलो. आता मी निरोप घेतोय, पण महाराष्ट्र थांबता कामा नये. माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतोय. राजकारण करा, पण विकासाची गती थांबू देऊ नका. जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांगतो,
आता रडत बसू नका. उठा आणि कामाला लागा. माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा आहे. तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पवार.